नमस्कार, SGTV नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 233व्या जयंतीनिमित्त आज आपण बिवडी येथे आहोत आणि बिवडीमध्ये फलटण तालुक्यातून आलेले काही समाज बांधव आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक बिवडी या ठिकाणी स्मारकासाठी अभिवादन करण्यासाठी येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? आपल्यासोबत जे कायद्याचे अभ्यास करतात, जे कायद्याचे ज्ञान आहे ते ॲडव्होकेट वकील साहेब आपल्यासोबत आहेत. वकील साहेब, काय सांगाल 233व्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही फलटण तालुक्यातून आलेला आहात, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम आज यांना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 233 जयंती सर्वांना शुभेच्छा. तसेच क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन आम्ही करण्यासाठी इथं येतो. दरवर्षी या बिवडी या गावामध्ये येऊन एक वेगळी अशी ऊर्जा घेऊन प्रत्येक ठिकाणी तालुक्यात गावाकडे आम्ही जात असतो आणि या सर्व भागामध्ये सर्व राम समाजांचं जे आराध्य दैवत आहे आज उमाजी नाईक यांच्या प्रेरणा घेण्यासाठी आम्ही दरवर्षी इथे येत असतो आणि सर्वांनी इथून प्रेरणा घेऊन जावं अशी आमची अपेक्षा असते. आपल्यासोबत फलटणच्या सस्तेवाडी म्हणून जे गाव आहे त्या गावचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत. काय सांगाल 233वी राजे उमाजी नाईक यांची जयंतीचं अभिवादन कार्यक्रम आता पुरंदरचे तहसीलदार, जय मल्हार क्रांतीचे संघटनेचे दौलत नाना शितोळे असतील, MM ग्रुपचे MM नाना असतील, बहुसंख्य नेते उपस्थित होते, त्याबद्दल काय सांगाल? जमलेल्या सर्व रामोशी बेरड समाज बांधवांना या 233व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. असाच आनंद इतका झाला मला की सर्व समाजातील सर्व संघटना असतील, कुठल्या बी 4 संघटना असतील, एका जीवानी एका दिलाने इथं येऊन अभिवादन केलं, हा सर्वात मोठा मला आनंद झाला आणि असंच इथून पुढेही चालू व्हावं.